गुड मॉर्निंग. तर हा आहे आमचा मलेशियातला सेकंड डे आणि आम्ही निघालो आहे बाटू केव्ज आणि कार्तिक स्वामींचं मंदिर आहे तिथे चाललो आहे आणि तिथून मग पुढे आम्ही जेंटिंग आहे तिथे जाणार आहोत. तर असा प्रवास आमचा सुरू झाला आहे आजचा. आणि असे बिल्डिंग्स छान स्ट्रक्चर खूप. हे ॲक्च्युली बाटू केव्ज हे सिटीच्या बाहेर आहे आणि आज आम्ही निघालो आहे. 15 मिनटं उशीर झाला आम्हाला खाली यायला. तर तेच सांगत होते की मलेशियाला चालतं पण सिंगापूरला रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. असं आम्हाला कधी होत नाही पण रुद्र आज खूप त्रास देत होता आम्हाला कपडे घालायला आणि हे सगळं. त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आहे पण कोई बात नाही. निघालो आहे आम्ही. छान वातावरण आहे. ऊन कमी आहे थोडंसं पण बघू आता जाता जाता उशीर होणार आहे तर तेव्हा कळेल आपल्याला किती ऊन आहे आणि किती नाही. व्हिडिओ पाहिजे होता. मी बोलली काढेल उद्या आणि पाठवेल. म्हटलं वेगळ्या वेगळ्या गाड्या आहेत तिथे सगळ्या आकारांच्या. आपल्याला माहित नाही आपण तिथे खाली फोटो काढल्याचे ते गाड्या उभ्या होत्या. हा कुठे इथून किती येत आता खिशामध्ये ते काय रेकीन. तर हे सुरू झालं आहे बाटू केव्सचा जो डोंगर आहे मागचा तो. आणि बऱ्यापैकी आपल्याकडे जसं असतं तसंच असतं. थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे. म्हणजे पठार आहे. पठार म्हणजे पठार नाही म्हणता येणार. दगड आहे. दगडाचा पूर्ण डोंगर आहे. आणि इथे आम्हाला तसं पार्किंगच्या इथे शॉपिंगसाठी काहीतरी आहे तर तिथे बोलला तुम्ही चला. तिथे सगळं होलसेल रेटमध्ये सगळे टुरिस्टसाठीच त्यांनी वन स्टॉप शॉप केलं आहे असं गिफ्टिंगसाठी. पण आम्हाला तिथे जास्त असं काही वाटलं नाही. सगळे वॉचेसच जास्त होते आणि गॉगल्स होते आणि बऱ्यापैकी महागच होतं. त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही तिथे. आणि रुद्र तिथे असलेल्या वस्तूंसाठी रडत होता पण तिथे मला नॉनसेन्स वाटलं. खूप जास्त महाग होतं. आम्ही ते बाहेर आलो आणि हे ऑटोमॅटिक मशीन होतं. हे फक्त मी टी व्हीतच बघितलेलं आतापर्यंत जेन्युइनली आणि बाहेरगावचे पिक्चर्स वगैरेमध्ये दाखवतात. पण आम्ही यावेळेस आता ट्राय केलं की बघूयात. आणि सोपं आहे म्हणजे काही असं अवघड नाही आहे. पण हे एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होता. छान वाटलं. आणि आता चाललो आहे बाटू केव्ज आणि इथे ऑपोजिट साईडलाच बाटू केव्ज होता आणि ऑपोजिट साईडला हे दुकान होतं. आणि आता आम्ही पोचलो आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी आणि ऊन पण प्रचंड वाढलं आहे. आणि इथे जे रंगीबिरंगी फुलं दिसत आहेत हे सगळे ओरिजिनल आहेत हे ते सांगत होते ड्रायव्हर. आणि मी त्यांना तेच विचारत होते की हे ओरिजिनल. ते म्हणे हो इथे एक आईसलँड आहे तिथून ते इम्पोर्ट करतात. आणि ते सगळं इंडियामध्ये आल्यासारखं फिलिंग होतं मला. सगळे साऊथ इंडियन्स होते आणि ॲक्च्युली कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. Very rush inside. Cheaper here or costly? Malaysian car cheaper. This one Malaysia ringgit 83,000. 83,000. There were two models. Full spec means 83,000. If less more spec means 76. This one full spec. If less spec mean this one not leather, like fabric, no camera, no everything. Just normal. This one full sensor. जायचंय का वरती? खूपच वरती येते. हा फोटो काढू. आणि
हो आणि ही जी मेन मूर्ती आहे ही कार्तिक स्वामींची मूर्ती आहे आणि ही खूप उंच आहे. म्हणजे जेवढा उंचीचं ते डोंगर आणि ते मंदिर आहे तेवढ्या उंचीची ती मूर्ती आहे. इथे काहीतरी कार्यक्रम चालू होते आतमध्ये. आणि खूप सुंदर इथे आर्किटेक्चर होतं आणि हे गणपतीचं मंदिर होतं आणि आतमध्ये ॲक्च्युली 3-4 मंदिर होते. 2 देवांचे होते आणि गणपतीचं होतं. आणि हे दर्शन घेऊन होतं आम्ही निघालो आहे. आणि मग प्रचंड उन्हाला त्रासून आम्ही नारळ पाणी पिण्याचा निर्णय घेतला आणि इथे नारळ पाणी पिलं. इथे लोक खोबरं म्हणजे एवढं खोबरं होतं छान आणि वरचं डायरेक्ट उघडून फेकून देत होते आणि काही लोक फक्त पाणी पिऊन नारळसुद्धा फेकून देत होते. म्हणजे खोबरं खायची अशी काही सर्टन पद्धत नव्हती पण आम्ही खाल्लं. म्हणजे बऱ्यापैकी लोक खातही होते आणि म्हणजे 50% लोक खात होते, 50% लोक तसं फेकून देत होते. This is the business now. Not every time we can go because 3 hours from here, Camera Island. If you Sunday, Camera Island and Sunday, you need to go Sunday. Morning, okay. Return back, normally 2.5 hours. Return back 6 hours the last time I start. 6 hours. 6 o'clock I moving from Camera Island. Reach here 12 o'clock night. Only Sunday happen again. Same now from Langkawi from here 8 hours. Langkawi cable car more higher than this one. What is there in Legoland? Legoland is a water park. Big water park in the world. In the world. Yes. Only water park is there. Got many there. You have the ticket right. There you can see. They will after the counter they will inform you whatever happened. Then one day or what? Stay there. One day. No, one day return. One day return. Okay, luckily you book on Monday. If you book today, then return back. Sure, you 5 hours, 6 hours reach. Legoland they open 10 o'clock. I know sure they will ask pick up 7 o'clock. Then you can reach there. Because morning people who going work right, 12 will have traffic until the toll gate. First toll gate. Then okay. This is on another route, right? Legoland is on another route. That road can use for
to the airport. Okay. Airport road. Airport road. From you go to the Legoland Lane. From Legoland, Singapore, just 40 minutes only. Nearby. By road, how many kilometers Langkawi from Kuala Lumpur? How much time? Wait, 400, 500, around 500. Because Penang already 400, 444. Then extra 50, around 500 like that. And Singapore is 350. If you go to Legoland, Singapore just near 40 minutes. Normally, when driving only Singapore, Thailand also I drive. Thailand is nearby. No, Langkawi, after Langkawi. You reach Langkawi, Thailand, from there 1 hour for the border. And approximately how much kilometer from here? Where? Thailand. Langkawi almost 500 already. Ah. Maybe 600 plus. Okay. 600-700. My friend 6 person. Yesterday only reached Thailand. 6 By car. hours. By bike? By car. By car. Because if you want to go to Thailand, we need to take the insurance also. Okay. Because this is a local car, right? They bring Toyota. You know Wellfire, right? Right. They bring. My friend using Wellfire. It's a very good car. VIP. Yeah. Because they manager here, security, for the security man. Okay. How much they buy? Yeah. They got many Wellfire model, different model. One's auto seat. The bedside seat, they will auto. After 2 years, they buy new one. Then sell again. Mostly, I see in the used car, many car just use 1 year only. आणि हे जे तिथे वर आकाशामध्ये दिसतंय, सॉरी वरती डोंगरामध्ये दिसतंय, तिथे आम्ही जाणार जिथे फॉग आहे पूर्ण. आणि ते आहे जेंटिंग. जेंटिंग ही एक चीनी बिझनेसमॅनची पर्सनल प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीवरती एवढं सगळं हा जो एक स्ट्रक्चर आहे ते उभारलं आहे. आणि मॉल आहे आणि वर्ल्ड लार्जेस्ट हॉटेल आहे. तिथे 7,500 रूम आहेत त्या हॉटेलमध्ये. आणि खेळायचं हे प्ले झोन्स आहेत, आउटडोर आहे, इनडोर आहे. त्याला जेंटिंग म्हणतात. आणि ही त्याची लॉबी आहे खालची. साला तर ते बंद होऊन जातं. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. काय हो, लोक बॅग्स वगैरे कुठे चालले घेऊन एवढे? हा थांब. लोक बॅगा घेऊन कुठे चालले एअरपोर्ट सारखे? आणि रुद्रसाहेबांचं सुरू झालं आहे आईस्क्रीम आणि मग त्यांनी आईस्क्रीम घेतलं, खाल्लं आणि मग आम्ही पुढे निघालो. आणि पूर्ण तोंड हात सगळं भरवून टाकलेलं. आधी त्याला वॉश केलं आणि मग आता पुढे चाललो आहे. आणि हे आहे जेंटिंग इनडोर. आणि ते सगळीकडे अशा स्क्रीन्स लावलेल्या होत्या आणि खूप लाईव्हली वातावरण होतं. आणि ते सगळे जे पाळणे आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोलर कोस्टर्स आणि हे सगळं असं भरपूर काही आहे. हे हॉटेल आहे. इथे वरती ओपन डेक आहे. तिथे
सगळे टेबल्स अरेंज केलेले आहेत आणि आम्ही पहिले असं वाईब्स घेतल्या छान अशा फिरत होतो इकडून तिकडून. हे गेम होते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आणि तिथे असे हे टॉईज होते ते आपण म्हणजे विन होणार तर ते देणार होते असं. हे छान छोटे छोटे गेम पण होते आणि हे इनडोअर होतं आणि जे आउटडोअर होतं त्याचं असं सगळं कसं एकदम कलरफुल दिसत होतं ना, मस्त एकदम लाईट 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 सगळीकडे आणि एकदम ब्राईट व्हायब्रंट कलर होते आणि बघायलाच इतकं सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं काय कॅप्चर करू कॅमेऱ्यामध्ये आणि काय नाही. पण खूप मजा आली आम्हाला इथे आणि बघायलाच इतकं खूप मस्त वाटत होतं. पण हे जे मोठे मोठे रोलर कोस्टर्स होते ना त्याच्यामध्ये काय बसण्याची हिंमत नाही झाली. उभे राहिलो आम्ही तिकीटसाठी पण मी गिवअप केलं की नाही मी नाही बसू शकत. आणि इथून आम्ही निघालो आहे मग पुढे सगळं बघून. खूप गर्दी होती इथे आणि मस्त लाईट्स वगैरे छान एकदम. अजून खूप काय काय आहे पुढे आणि त्याच्या बोट्स जात आहेत ना वरून. हो तिथे आम्ही ॲक्च्युली बसायला चाललो आहे वरती आणि खूप मस्त आहे ते. पूर्ण हे जे इनडोअर जे प्ले झोन आहे तिथे पूर्ण ती फिरून अशी एक राऊंड कंप्लीट करून जाते. तर आम्हाला असं वाटलं की तिथे बसूयात म्हणून आम्ही आता वरती चाललो. मला बोटमध्ये बसायचं तिथून सगळं दिसणार. वरती आहे अजून वरती आहे वरती. लाइन है चलो. 60 minute wait time है. आणि ते होतं डोळ्यांना गॉगल्स आणि 3D 4D फिल्म चालू होती आणि ते पूर्ण वरून खाली असं मूव्ह करत होतं आणि हा आकाश पाहणं मला खूप क्यूट वाटलं. म्हणजे बघायलाच इतकं सुंदर वाटत होता. ते एअर बलून्स होते तिथे आणि हे असं भयानक फिरत होतं एकदम. किती छान वाटतं. बोट खूप जास्त स्लो होत्या त्या. म्हणजे 6 बोट्स होत्या आणि
एक बोटला पूर्ण राऊंड मारायला त्यांना 30 मिनिट्स 20 मिनिट्स तरी ऑलमोस्ट लागत होते. हे साधं फुगे फुगवायचं असं एक छोटंसं हे होतं, जसं आपल्याकडे गन मिळते फुगे फुगवायची तसं. आणि त्याची किंमत एवढी होती ना की मी म्हणलं नाहीच. आणि त्यासाठी रुद्रानी भोंगा पचरायला सुरुवात केला आणि तो कंटिन्यू 15-20 मिनटं चालू होता. आणि आता आम्ही इथून निघायचा विचार करत होतो की आता बस झालं, पाय खूप दुखायला लागलेत आणि भूक पण लागलेली. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी खाण्यासाठी पण शोधायला म्हटलं जाऊयात पुढे. त्याच्यामुळे आम्ही आता इथून निघतोय. आणि आम्ही शोधत होतो इंडियन रेस्टॉरंट कुठे असेल, काही इंडियन क्युझिन काही मिळेल पण नाही. मॅकडोनल्ड पण नाही मिळालं, KFC पण नाही मिळालं. आम्हाला इथे एक हे दिसलं. हे मी ना TLCवरती बघितलेलं की हा काहीतरी एक छान प्रकार असतो चिकन चा. आम्ही त्यांना पहिले विचारलं की चिकन आहे काय आहे, आणि त्यांनी सांगितलं की नाही दिस इज चिकन. आणि त्यांच्याकडे चिकनचेच प्रकार होते. तर आम्ही ते नाही घेतलं कारण की ते खूपच जास्त चीजी आणि मोठं होतं. आम्ही फ्रेंच फ्राईज, चिकन फ्राईड आणि चिकन विंग्स घेतलं आणि ते खाल्लं. आणि मग कारण की ओळखीचं तेच होतं, बाकी काही ओळखीचं असं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो होतो तिथे. हा मॉल सगळ्यात पहिले यासाठीच फेमस होता, स्काय कसिनो. हे सगळ्यात पहिले इथे फेमस झालं आणि मग हे सगळं त्यांनी बनवलं जेंटिंग. बॅग बघा. आणि आम्ही आता या मॉलच्या लेवल 4ला आलो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. आणि जसं मी मगाशी दाखवलं की खूप फॉगी असतं इथे सगळ्या आजूबाजूला येताना, जसं आपण बघितलं. आणि तसंच इथे पाऊस सुरू झाला आहे. खूप थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. म्हणजे ती असतं ना दव, तसं एकदम ओलसर गार हवा असते तशीवाली एकदम भयानक थंडी आहे. आणि खाली काही वाटत नव्हतं पण वरती थंडी आहे.
आणि इथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत, बार्स आहेत आणि ड्रिंक करू शकताय तुम्ही छान. आणि कॉफी शॉप्स आहेत, कॅफे आहेत. हे सगळं ते लेवल 4ला आहे. पण आपल्या ओळखीचं असं फूड शोधायला जाल इंडियन फूड तर इथे नाही मिळणार आहे, मुश्किल आहे. मग आम्ही थोडं फिरत फिरत पुढे गेलो आणि शोधलं तर तिथे एक आम्हाला कॉफी शॉप मिळालं. तर आम्ही ठरवलं की आपण कॉफी पिऊयात. हो इथे आहे कॉफी. No. Yes, get it. Get it. ये ना ये जो वगैरह पहले करें. थंडी 34 आहे. चॉकलेट मागवलं मी. अरे बाबा मला ते हे दिलं का लाटे. लाटे मी नेहमीच पिते. आता मी म्हटलं चॉकलेट घेऊया. लाटे लुटे मला. तुम्हाला कॉफी पाहिजे, कॉफी पाहिजे ना. तिला का ऑर्डर नाही अजून गेली. रुद्र चाल. We can share it. We can share it like a half. Which piece is this? Which one? Which one you want? थोडस बस. त्याला मिक्स करायला ते लागेल तुम्हाला. मी देते. आणि इथे बसल्यावरती असं तोंडातून ते वाफ धूर येतो तसं येत होतं. तर मी त्यांना सांगितलं जरा आपण व्हिडिओ बनवूया, काढा. काही येत नव्हतं व्हिडिओमध्ये, पण असं समोर बघताना आम्हाला दिसत होतं. तर प्रयत्न फेल गेले आमचे. आणि रुद्र आणि मी हॉट चॉकलेट घेतलेलं आणि यांना कॉफी घेतली. जसं की तुम्ही मगाशी डिस्कशन ऐकलं आमचं. आणि कॉफी पिऊन आम्ही खाली निघालो, म्हणजे परत रूमवर जाण्यासाठी आणि पार्किंग शोधायला. तर तिथे आम्हाला छान पॉपकॉर्न मिळाले. पॉपकॉर्न घेतले आम्ही. आणि एवढं पॉपकॉर्नचं पॅकेट आम्हाला 650 रुपयाचं होतं, एवढंसं. त्याच्याशी बोलायचंच नाही, लगेच सटकून जाते. आणि आता परत स्कायवेसाठी एवढी लाईन आम्हाला लावावी लागते. म्हणजे ती मूविंग आहे कंटिन्यू, पण तरी खूप लाईन होती कारण की गर्दीच इतकी होती आतमध्ये. It's down.
ते मॉल दिसतोय. Look at this. Oh my god. Wow. Papa, मस्त आहे ना ट्रेन? मस्त आहे. ठेवा ट्रेन. इसले का? Rudra, बस. you like it? ट्रेन आली तर. बस. बस बोलतो बस. अरे ट्रेन आली आहे. पण झुकन जातं ते खाली. माझ्या काढला फोटो काढला. यार जे जसं डोळ्याला दिसतं तसं दिसत नाही याच्यातून. काय हो? हा दिसतं. तेच आहे मग तिथे उतरून खाली ते उतरले ना त्या स्टेशनला. Thank you for taking the Awana Skyway. We wish you a pleasant journey. खूप आहेत ते. किती आहे? 150. Selamat datang ke Awana Skyway. Landasan di awangan anda. Kami harap anda menikmati Halo, Ban. menakjubkan 20 kuda minutes lang. hutan hujan tropika Malaysia dan landscape bergunung sekitar Resorts World Genting. Hentian seterusnya adalah Stesen Awana, gerbang utama ke Genting Highlands Premium Outlets yang menawarkan lebih daripada 170 jenama antarabangsa dan gedung dengan kenikmatan मस्त आहे. हे बघ सगळे गाडी येते. kepada anda. रुद्र चॉकलेट शॉप आहे. इथे सगळे चॉकलेट्स होते. मी गेली जवळ बघायला, पण ते असं त्याच्यावरती लिहिलेलं फिश चॉकलेट, कशावर लिहिलं प्रॉन्स चॉकलेट, म्हणजे असे विचित्र विचित्र फ्लेवरचे चॉकलेट्स होते. त्याच्यामुळे माझी काही इच्छा झाली नाही तिथे घ्यायची. नाही तर खूप खूप चॉकलेट्स होते इथे.
sorry. रुद्रा इकडे ये. मागे ये. तुम्ही पण मागे या. आला नाही होंडा आहे. In Langkawi, do we have this kind of malls for shopping? Yes. This place like I say 1 T, I think 6 or 7 ringgit. Okay. 50 असेल समजा आता. After we went 4th floor, then it's heavy raining it start. But here, आणि just slowly only. सर्वले वा ओरिजिनल गर्जनचं And very much foggy. Always upset, always raining. And so cold. So he's like shivering. so we went down. That's why if you buy the ticket, I think wasted one. Too much raining. त्याचा नंबर मलाही पाठव का ना. All the rides outside only. व्यवहाराचा नंबर Okay. पाठव मला. माझ्याबरोबरच होता तो पहिले मी विसरलो त्याचा नंबर. Tomorrow pickup time is 7:30. 7:30 in the morning. I don't know. So we have to sleep earlier. थोडं तिकडे हॉटेलमध्येच बघून येऊ. परत जायला आता निघालो इकडनं कारण चेंटिंग होऊन. From there, फक्त माझं ते काम just कर. one road only, one highway only. Okay. मला सांग. From morning, after I pick up you, Outside. I'm U-turn right. Early morning, but no need to U-turn. This one's just straight only. Straight only. Okay. You will reach, continue the highway. Okay. मम्मी नको कोके बोलो. Need to wake up early. Yeah, We have to wake up at this 5 at morning. We have to wake up. 5 का झालं? मग आपल्याला 2 तास नाही लागणार तयारी करायला. Need to wake up early. Then sleep early. That hotels has 7,500 rooms there. Rooms are there. Very much rush. That's why world number But one. so beautiful Single inside. owner person is there. Yes. Must be multi- It is a world number one hotel. Biggest. Biggest. Many rooms. This one world's number Yes, one. first number. that's why they put- 7,334 that's why they put rooms. First world hotel. First world. Okay, okay, okay. World's biggest hotel. Yes. If you book that hotel, And Okay. it they starts give from level 4. they give two-way cable car free. Okay. Okay. Then outdoor, indoor, theme park, everything free. And how much charge is And then how much charge of room? You see? It must be more than 50 or 60,000. In Indian rupees. Yes. Indian rupees. But I know. But inside it's so beautiful. Just a single room only. Hmm. Malaysia ringgit, I think 900 or 1,000. Just single room only. Okay. Not without the ticket, everything. Only room. If double room, family room, Almost 2.5 lakhs. but mostly stay the Chinese people. Hmm. But now 38. Yeah. On the ticket, 18 rides are free. 18 rides are He free. said 18 were there, one was closed. And So 17 189 it's. ringgit per person. Actually, she said because of raining, we don't know how much time will start. I know they close. If raining, close. Can't possible to do it in one day. So we All skipped that. rides. Must spend 2 to 3 days. Good business that one. And he is feeling so cranky. So it's not mean to go there and take a photos and all. Indoor is okay. Yeah, indoor is nice. Nice. That's the issue. They said that they will only accept online payments, the card payments. If you stay Legoland, same like this one. If you, this one outdoor theme park under the First World Hotel, right? Right. Same Legoland. If you under the Legoland, you stay the hotel.
that ticket 2 days can use. Okay. The same ticket. Yes. The Yes. same ticket. If you not enough finish, you coming back, next ticket. Okay. Actually, Nice. Genting you must do like that. Yes, yes. आणि असं सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आणि गप्पा मारत आम्ही परत हॉटेलवरती गेलो आहे आणि दुसरा दिवस आमचा आम्ही इथे संपवला आहे. तर आजचा दिवस आमचा खूप सुंदर गेला, खूप छान होता, एक्सायटिंग होता आणि परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. For me, 156. Okay. Because you're. 156. Costly. Yeah, it's Only costly that one. Very costly. Means Indian, how many rupees? Huh? 3,500. 3,500 for one person. Indian rupees. That's the Indian one. Huh. But Legoland one, 200 plus the ticket. But that one good.